मॅन फ्रॉम सिद्धिकरवले आणि आमचे परममित्र खऱ्या अर्थाने अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनचं कौतुक करायला लागले योगेश मणवी. अतिशय चांगल्या प्रकारे बघा आई एकविरा लाईव्ह इव्हेंट सर्व कॅमेरामॅन असतील त्यांचे ऑपरेटर असतील चांगलं योगदान बघायला मिळतो. आपले साऊंड सिस्टीम उत्तम आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. आमचे मित्र इथे साई पाटील मॅन फ्रॉम तुर्बे यांच्याकडे. थँक्यू महागुरु. चला सामना लवकरच सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना सूचना कारण की वेळ भरपूर झाली आहे. तर प्रतीक पाटील आणि संजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम आई जगदंबा गावदेवी खाणाव या संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात राजे छत्रपती शिवाजी महाराज नेरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 6 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या लढतीमध्ये दोन्ही संघ आमने सामने आहेत. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो तो नेरे टीमचा आणि विरोधात खानाव संघ फलंदाजी करत असताना षटक पहिलं पंचांकडनं हिरवा कंदील आपण पाहतोय. सामना सुरू होण्याचा इशारा आलाय आणि षटक क्रमांक पहिलं अजित गवते गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक स्टार क्रिकेटर आणि त्याच्या नावानं ह्या संघाची ओळख देखील आहे. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू घेऊन चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दाखवत असताना डेलिकेट टच इथे जरूर आपण पाहिली आणि एका धावेनं धावफलकावरती सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश करत असताना आपण प्रतीक पाटीलला पाहतोय. 6 षटकं 25 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर तसं घडलं नाही आहे तर तुम्हाला मात्र पेनल्टी असेल ती शेवटच्या षटकामध्ये फक्त 4च क्षेत्ररक्षक आपण सीमालगत लावू शकता. आता किती वेळ खर्च करायचा ते तुम्ही ठरवा. जर पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर मात्र सामना फास्ट आपल्याला पूर्ण करावा लागेल. गोलंदाज अजित वन्स अगेन राईट मोर द विकेटनं पुढील चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला आणि फलंदाजाला शांत ठेवलंय. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय आणि प्रतीक ही जोडी आपण पाहतोय परंतु त्यांच्या अगेन्स्ट आक्रमक शैलीचा गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज टीम नेरेचा मैदानाच्या आतमध्ये निकलास गाव एंडकडनं गोलंदाजी करतोय अतिशय सुरेख. फुल टॉस बॉल आता मात्र टर्न केलाय. बॉल जाईल तो आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा चौकार आलाय परंतु हाईट फॅक्टर ह्या चेंडूचं जरूर चेक करण्यात येईल. तिसरे पंच जळपण करतायत आमचे आयोजन करता आहेत आता ते देखील या ठिकाणी जोडले जातील आणि शहानिशा जरूर होईल की वेस्ट हाईटपेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली आहे त्याची आता पाहणी सध्याच्या घडीला TV स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार तर प्राप्त केलाय. धावसंख्येला वेग निर्माण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो बॅटिंग करत असताना आई जगदंबा 11 गावदेवी खाणाव संघाला. एकविरा इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत ह्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. एक यशस्वी वाहिनी सातत्यानं ही स्पर्धा कशा रीतीने यशस्वी होईल यासाठी या वाहिनीचा देखील हातभार पाहायला मिळतंय. यस तिसरे पंच अनिल टेंबे या पण थोडीशी आता आपली गरज भासली आहे कारण की रेफर करण्यात आलं आहे पंचांकडनं डिसिजन तर त्याची पाहणी जरूर केली जाईल. आणखी पंचांकडनं डिसिजन आला तर तो मान्य जरूर करावा लागतो. त्यासाठी पंचांची मागणी होत असताना आपण पाहतोय. यस आमचे राहुल दादा देखील आलेत ते देखील पाहतील कशा प्रकारे चेंडू किती उंचीवरती आहे. काहीशे निर्णय हे अगदी डिफिकल्ट असतात त्यावेळेला असा वेळ जरूर घ्यावा लागतो. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चौकार आलाय आणि जरूर हा गोलंदाजच्या खात्यामध्ये निकाल लागला असं म्हणावं लागेल कारण की लिगल चेंडू आणि 4 धावा प्राप्त झाल्या. ह्या 4च्या मदतीनं धावफलक 5 या आकड्यावर. पुढील चेंडू इथे देखील फटका चांगला आहे. चपराक लावली आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक जास्तच फाईन होता. अगदी काव कॉर्नर रिजनला होता आणि आता चौकार गेलाय तो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. दमदार चौकार. ती प्रतिबंध आहे पॉवर सर्कलचं. फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. त्या कारणास्तव भरपूर मोठे गॅप सध्याच्या घडीला आपण पाहतोय सीमालगत आणि त्याचा पूर्ण फायदा घेत असताना आपण संजय पाटीलला पाहतोय. पहिला चेंडू बीट झाले होते त्यानंतर लय प्राप्त केले संजयनं.
चांगला चेंडू पॅडवरती हा चेंडू आदळतोय. थोडीशी दुखापत जाणवते. दुखापत जास्त गंभीर नसावी. पाणी हवं असेल तर तसं सूचित करायचं आहे. एकदम फास्ट क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार जर केला तर एक एक दिवसाला जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धा, कारण की सुरुवातीला आपण पाहिलं अगदी निवडणुका लागल्या त्यानंतर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या. आचारसंहितेचा पालन करत असताना अनेक ठिकाणी स्पर्धा झाल्या नाही. त्यानंतर आता सर्वत्र लगोलग स्पर्धा, एकाच तारखेला 3-4 ठिकाणी स्पर्धा सलग पाहायला मिळतात. तिथे फटका फसलाय, चेंडू भरपूर उंच गेलाय. जरूर झेलची संधी आहे, परंतु काय झेल पकडलाय. टाळ्या उद्या त्या क्षेत्ररक्षकासाठी, कारण की खूप दूरची चेस त्यानं केली आणि अंततः चेंडूवरती त्याची नजर होती आणि सुरेख कलेक्टिंग देखील पाहायला मिळाले. पहिला डाव आपण पाहतो आणि पहिल्या डावामध्ये पहिला धक्का संजय पाटील बॅक टू द डगआउट. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल की ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ते नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद पावशे हा निश्चित स्वरूपात त्यांच्या नावाचं त्यांच्या कार्याचं गौरव गाता सांगणारं संगीत आपण ऐकलं. निश्चित स्वरूपात डीजे मास्टर तुमचं आम्ही कौतुक करू. यस, कारण की ज्यांचं योगदान आहे त्या मान्यवरांचं नावोल्लेख करणं हे आमच्या आयोजनकर्त्यांचं कर्तव्य आहे. आणि ते करत असताना आमचे डी जे मास्टर सकाळपासनं उपस्थिती पाहिली होती शरद शेट यांची, आणि त्यांच्या उपस्थितीत ह्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला. आणि आता ही स्पर्धा सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर चला फारसा विलंब आपण करू नका. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होतं ते पूर्ण झालं. एका षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहिली ती 1 गाड्याच्या मोबदल्यात 9 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता युनाइट क्रमांक 3 वरती सचिन मुंडे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक पाटील आणि सचिन मुंडे ही जोडी आता मैदानात पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी देवा पाटील. कॉम्बॉक्स एंड करणं देवाचा वापर झाला पंथांच्या डाव्या बाजूने उजव्या हातानं पाहावं लागेल. यस, व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू. व्हाईट बॉलनं सुरुवात देवाची पाहायला मिळते. ह्या 1च्या मदतीनं धावसंख्या 10 वरती. 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटकांसाठी दिला गेलाय. त्या अवधीमध्येच आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. रॅडम ऑर द विकेटनं देवा वन्स अगेन. पुन्हा एकदा 30 लाईन आणि पुन्हा तोच रिझल्ट. पंच पुन्हा आमच्या दिशेनं इशारा देत आहेत. हा देखील व्हाईट बॉल आहे. दिशेवरती नियंत्रण नाही आहे, परंतु नियंत्रण मिळवावं लागेल. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे. हे दोन संघ देखील नेहमी ह्या पॉलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकमेकांसमोर बऱ्याचदा ह्या संघांच्या देखील लढाया आपण पाहिल्यात. आणि आज देखील तीच लढाई मैदानाच्या आतमध्ये टीम खानाव आणि विरोधात नेरे संघ. इथे मात्र स्लॉकशिप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. 2 स्क्वेअर चेंडू नंतर दिशा मात्र योग्य वापरण्यात आली आहे ती देवाकडनं. आणि आता डॉट चेंडूची सांगता. काही सल्लामसलत करत असताना प्रतीक पाटील आणि सचिन मुंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकेडवरती प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. 6 षटकं आहेत. किमान 6 षटकामध्ये 60-65 धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू इथे मात्र पंतांकडनं कोणत्याही प्रकारची खून नाही आहे. हा देखील डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. आता मात्र वापसी करत असताना देवा पाटील. अशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडनं घडावी ही सदिच्छा त्याचे चाहते जरूर वर्तवत आहेत. परंतु खेळ कसा असेल पाहावं जरूर लागेल. आता अतिरिक्त बाहेर एक्झॅक्टली व्हाईट लाईनच्या जवळून चेंडू डिलेव्हर करताना आपण देवा पाटीलला पाहतोय. कधी चेंडू आतमधून जातो तर कधी बाहेर न जातोय. परंतु अगदी रिटर्न क्रीजच्या जवळून पंचांना प्रश्न विचारणारी त्याची ही गोलंदाजी आहे.
परंतु फलंदाज देखील हुशार आहे, थोडासा शफल होताना पाहायला मिळतो. फुलटॉस इथे मात्र प्रहार केला डाऊन दी ग्राउंड. अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या वरून हा धडाकेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो देवाच्या अगेन्स्ट प्रतीक पाटील कडनं. बरेचसे चेंडू त्यानं पाहिले, जवळजवळ काही चेंडू स्क्वेअर आले, काही डॉट आले, परंतु आता षटकार ठोकलाय आणि धावा वेगानं पुढे नेण्याचं काम. 18 वरती स्कोर कार्ड आता जाऊन विसावलंय. एक मात्र गडी बाद झालाय आणि आता वेग प्रदान करायचा आहे प्रतीकला देखील. इथे देखील फटका चांगला आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात आहे. फील्ड होईल तोपर्यंत मिळेल ती सिंगल. दोन्ही फलंदाज एंड सज करतायत आणि आता उशिरानं स्ट्राईक सचिन मुंडेला प्राप्त झाली आहे. पॉवर सर्कलचं हे दुसरं षटक. इथे देखील प्रतिबंध आहे क्षेत्ररक्षणावरती. फक्त 3 क्षेत्ररक्षक आपल्याला समोरच्या बाजूनं पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला, एक लॉंग ऑन, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिडविकेट रिजनला देखील पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. खांद्याचा पूर्णतः वापर केला होता, गती देखील होती. अगदी हिट करत असताना खिलपट्टीवरती बॉलला. अशा प्रकारची गोलंदाजी नेहमीच आपण पाहायचो आंतरराष्ट्रीय स्तरावरती. शॉन्टेट जो ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज, चेंडू अगदी खेलपट्टीवरती हिट करून त्याच्यामध्ये उचली प्रदान ही नेहमीच केली जायची आणि तसाच काहीचा प्रयत्न देवाचा देखील. इथे देखील डान्सिंग डाऊन दी विकेट. अप्रतिम फटका. दी चेंडू रडारमध्ये होता फलंदाजच्या, त्याला पाठवून दिले ते अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या वरून सीमारेषा पार. षटकातील हा दुसरा दर्जेदार षटकार. सामने सुरू होतील याची दक्षता उद्या जे संघ खेळणार आहेत. काही कालानंतर आपण अनाउन्समेंट करू उद्या कुठला पॉल असेल तो. परंतु या ठिकाणी बोलूया मॅचच्या दिशेनं. नेरे आणि विरोधात खाणाव संघ. फारसा विलंब घेऊ नका, ही सूचना आहे. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. राऊंड द विकेटनं पहिलाच चेंडू, परंतु ड्राईव्ह देखील आहे. अप ड्राईव्हचा हा फटका. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू फील्ड होईल. गोलंदाजीसाठी संस्कार आपल्याला पाहायला मिळतो. शंकर आहेत, माफ करा. तिसरा षटक आणि तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो. शंकर जाधवला आपण पाहतोय. धावसंख्या 27. पहिल्याच बॉलवरती 2 धावा एकवटल्यात. काहीसा फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करतोय. इथे मिळेल ती सिंगल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला जरूर मिळतोय तो शंकरचा. पण तो अंतिम क्षणापर्यंत कशी गोलंदाजी असेल पाहावं लागेल. आतापर्यंत तर 2 चेंडू चांगले डिलिव्हर केलेत. कला आहे, अगदी बोटांची जादू. फिंगर रोल करत असताना चेंडू कट करण्याचा प्रयत्न गोलंदाज शंकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दूरवरती आता क्षेत्ररक्षक आहेत. मुभा आहे क्षेत्ररक्षण सजवण्याची आणि ते करत असताना आपण शंकर जाधवला पाहू शकाल. रिव्हर्स खेळायचं होतं, अतिरिक्त बाहेर आता हा चेंडू निघालाय. यस, टर्न आहे ह्या गोलंदाजामध्ये. नॅचरल ज्या प्रकारे तो कोण क्रिएट करतो आणि त्याची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार अगदी चेंडूला तो वळण देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
दरम्यान हा चेंडू इथे देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी यष्ट्यांलगत यष्टी रक्षण करत असताना यष्टी रक्षक देखील चांगली भूमिका पार करतोय. नेक्स्ट मॅच श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे संघनायक आता दाखल झालेत. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. फटका फसलाय, झेलची संधी आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. रिले झेल आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातावरून हा चेंडू मागे निघून आला होता. त्यानंतर शॉट थर्डमॅननं हा झेल कंप्लीट केलाय आणि एकंदरीत ह्या झेलनं खेळ समाप्त झालाय तो सचिन मुंडेचा डीजे. लवकर जायचं आपण. आपल्यासाठी देखील सूचना आहेत की आपण रेडी राहायचं आहे. जो नेक्स्ट बॅट्समन असेल त्यांना रेडी राहायचं आहे. वारंवार आम्ही सूचना करतो. आज वेळ खूप कमी आहे कारण की ह्यानंतर आणखीन एक 6 षटकांचा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर 5 षटकांचा एक. ह्या मॅच नंतर 2 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 वरती आता प्रस्थान करतोय. सफल गोलंदाजी आतापर्यंत दमदार कार्य गोलंदाजीमध्ये शंकर जाधव यांचा आपण पाहतोय. फिरकीचा बोलबाला नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिला आणि तशीच कामगिरी. फुल टॉस बॉल. आता मात्र लेंथ खराब होती आणि तिचा फायदा उचलला, पाठवलं बॉलला. आता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून जो गॅप होता तो गॅप शोधलाय आणि चेंडू सीमारेषा पार, दमदार असा चौकार. भरपूर घडामोडी या षटकामध्ये घडत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करणं इतकं सोपं काम नाहीये. खूप वेगानं चेंडू त्यांच्या दिशेने येत असतो पण तो अशा मोमेंटला शॉट थर्डमॅननं. पंच धावा कशा आल्या? बाईज. येस. आणखी ह्या स्पर्धेचा विचार केला तर अनेक पारितोषिकं आहेत. स्पायसिकल आपण पाहतो, मालिकावीरसाठी बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे धावा कशा आल्या हे पंचांच्या इशाऱ्याने नमूद होतंय आणि ते दाखवलं पंचांनी की बाईकच्या स्वरूपामध्ये संघाच्या अकाउंटमध्ये ही धाव ॲड होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावा धावपळकावरती 11च्या सरासरीनं 33 धावा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. बॅटिंग करत असताना टीम खानाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची मांग केली जाते. पाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख ही स्पर्धा आपण पाहतोय. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. अनेकांचं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यामध्ये आमचे पुरस्कर्ते असतील, सपोर्टर्स असतील, ज्यांच्या नावाचा बॅनर आपण निश्चितपणाने टॉस बॉक्समध्ये पाहतोय. धावसंख्या 33 स्कोअर कार्डवरती. राजे छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे आणि विरोधात आई जगदंबा गावदेवी खानाव असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या समवेत आमचे गुणसंख्या लेखक असतील पंच 33 धावा. 6 षटकांचं एक सत्र आहे. काय 34 सांगतात काय? ठीक आहे ठीक आहे, बघतो. आमचे 2 गुणसंख्या लेखक आहेत. आता आमचे टेक्निशियन टीम मेंबर देखील सांगतात की एक धाव ॲड होते बाईकची. म्हणजे 34 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. यस, अचूक लक्ष आहे डगआउटकडनं देखील. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. 34 धावा, स्मॉल मिस्टेक, परंतु त्याची दुरुस्ती ह्या ठिकाणी केली जाते. गोलंदाज आगल्या वेगळ्या शैलीनं पहिला चेंडू डिलिव्हर केला होता परंतु डाऊन दी ग्राउंड अप्रतिम षटकार. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो तो योगेश आणि योगेशच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. नो बॉल देखील आहे पंचांकडनं.
ओर स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचं अचूक लक्ष होतं. फ्री हिट देखील पंचांकडनं आपण पाहतोय. म्हणजे आता संधी चालून आली आहे ती योगेशसाठी. षटकार आलाय. चौकार षटकार आतापर्यंत योगेशनं ठोकलाय. तोच योगेश. इथे स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. फ्री हिटचा हा चेंडू होता. या चेंडूवरती चाहत्यांना असं वाटलं होतं की आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु तसं घडलं नाही. या खराब चेंडूनंतर थोडासा निष्ठेचा श्वास सोडलाय तो गोलंदाजी करत असताना. गोलंदाज सौरभला आपण पाहतोय. इथे जागा बनवली अगदी आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये. बॉलला पाठवले लॉंग लेग रिजनला. पाठलाग होतोय परंतु चेंडूने रेस जिंकल्या. खूप वेगानं चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. ज्या संघाच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय तो संघ इनॅक्शन मध्ये देखील खूप दमदार खेळतो. आणखी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा त्यांनी गाजवली. आणि बुर्दुलच्या मैदानावरती रजनी क्रिकेट तिथे देखील खूप चांगला खेळ या संघाचा राहिला होता. 4था क्रमांक सुपर 4मध्ये या संघाला आपण पाहिलं होतं. म्हणजे 2024-25 या हंगामामध्ये चांगली लय ह्या टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या वतीनं ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन पहिला दिवस स्पर्धेचा एक चांगली संकल्पना. 6 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु पुन्हा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू स्क्रीनच्या समोरून व्ही सेप मध्ये सातत्यानं फटके पाहायला मिळत आहेत. ते फलंदाज योगेश पाटील कडून. येस, नेक्स्ट मॅच नागझरी आणि त्यांच्या विरोधात नागझरी संघाचा संगणक आहे इथे. व्हाईट बॉल. खूप खराब षटक आपल्याला पाहायला मिळतं ते सौरभकडनं. पहिलाच बॉल नो आपण पाहिला त्यावरती षटकार आला होता. त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिला होता. त्यानंतर 2 चौकार आणि आता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 50 अप 50 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आहे. इथे देखील फटका सजवलाय अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू वेगानं हवाई सफर आणि चेंडू सीमा पार. षटकार. वलभ संघ आपण संपर्क करायचा आहे. कारण की नागझरी संघाचा विचार केला तर नागझरी संघ आज नारदच्या वतीनं जी स्पर्धा चालू आहे भालचंद्र पाटील यांची तिथे देखील उपस्थित होतात. ते खेळ करून आता ह्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. इथे देखील फटका फसलाय. आता चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकेल आणि आता झेल प्राप्त केलाय. निष्ठेचा श्वास सोडलाय तो सौरभनं. कारण की जो फलंदाज आक्रमक झाला होता त्याला बाद करत असताना सौरभ मैदानाच्या आतमध्ये. पण धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेशनं झेल पूर्ण केला. चांगला झेल त्या ठिकाणी प्राप्त केला आणि त्या झेलनं मात्र खेळ संपला तो योगेशचा. नवीन फलंदाज उमेश. उमेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. म्हणजे झेल याच्या अगोदर चिन्मयनं कॅच पकडली होती आणि ते उमेश आल्या बॅटचा फेस ओपन करतोय आणि पाठवलं त्यांनी देखील बॉलला सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. या षटकात तब्बल धावा 28 कुठून काढल्या फलंदाजांनी. अप्रतिम फटकेबाजी.
मैदानाच्या चौफेर फटके, खास करून 20 मध्ये फटके आपल्याला पाहायला मिळाले. डाऊन द ग्राउंड आपण चौकार षटकार पाहिले. यस, ज्या कोणाची चावी हरवली आहे, फोर व्हीलरची आहे का? यस, ज्या कोणा प्रेक्षकाची किंवा खेळाडूची तर ती चावी असेल तर आमच्याशी संपर्क करा आणि ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. तर यानंतरची लढत असणार आहे श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे वलप. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक आहे श्री गणेश क्रिकेट संघ वलप असेल, विनय गावण म्हटलं तर या, आणि एका बाजूला रुपेश म्हात्रे संघनायक आपण पाहतो भारतदादा म्हात्रे नागझरी यांच्या गावातील हा संघ. यस, श्री गणेश आणि एका बाजूनं श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही दमदार संघ. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धापळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 62 धावा पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी. गोलंदाज पुन्हा एकदा फिरकीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. आता शंकर जाधव वन्स अगेन सेकंड स्पेलमध्ये. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे 6 षटकांच्या ह्या सत्रामध्ये. आणि आता पुन्हा वापर करण्यात आलाय तो शंकरचा. पहिला चेंडू आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती. धावफलक आता 64 या कड्यावरती. या स्पर्धेमध्ये उच्चांक आपण पाहिला होता तो नवीन वडवली ह्या टीमचा. इथे देखील फटका अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेक जरूर करण्यात येईल. यस, चेक करण्यात येईल. स्क्रीनवरती जरूर आपण चेक करणार आहोत की चेंडू षटकार. आमचे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. षटकार आळा आणि 6च्या मदतीनं धावसंख्या 70 वरती जाऊन विसावली आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये आता रेस लागली आहे. सुरुवातीला अडवला होता चेंडू परंतु त्याच क्षेत्ररक्षकाच्या पायाला लागून चेंडू मागे देखील पुन्हा गेला आणि धावा आता 3 कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्येचा वेग सातत्यानं पाहायला मिळतो. अगदी मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल जरूर आपण पाहतोय. या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहतोय कारण की ह्या अगोदर आपण उच्चांक पाहिला होता तो नवीन वडवली ह्या टीमचा ज्यानं 68 धावसंख्येचा पल्ला गाठला होता आणि आता तो विक्रम मोडीत काढलाय. तो अर्थातच बॅटिंग करणाऱ्या खानाव संघानं. इथे देखील दमदार फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय. गुरुनाथ भोपी नितलस गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत. स्ट्राईक एंडवरती उमेश आता दाखल झालाय. दोन्ही बाजूने आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलला टार्गेट केला. आता प्रत्येक बॉल सीमारेषा पार पाठवायचा आहे. माणाशी जणू काही हा निर्धार केला आणि त्या अनुषंगानं फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू सीमारेषा पार. वनमो षटकार. 83 धावा धापळकावरती. धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा डोंगर आता मैदानाच्या आतमध्ये उभारत असताना खानाव संघ. इथे फटका सजवायचा होता परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. क्षेत्ररक्षक जवळजवळ क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव हा चेंडू जमिनीवरती लँड झाला. धावसंख्येचा विचार केला तर अंतिम बॉलवरती आली ती सिंगल येते. एकंदरीत 5वं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या धावपळकावरती 84 84 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलला आणि प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलं. सुरुवात थोडीशी संत गतीने झाली परंतु त्यानंतर 4थ्या षटकाचा विचार केला तर तिथे 28 आणि 5व्या षटकामध्ये देखील भरपूर धावसंख्या आली. सन्माननीय आपण इथे पाहतो आमचे परममित्र बबन पाटील नितलस यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने बघा बबन दादा या. बबन पाटील नितलस स्वागत आहे तुमचं संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने. स्वागत महागुरु खरं तर फलंदाजांनी केलंय
कारण की भरपूर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चतुरस्त्र फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटके, खास करून स्ट्रॉंग झोनचा विचार केला तर लेग साईडला आपल्याला आवर्जून फटके पाहायला मिळतात. अजित गवते ज्या गोलंदाजानं सुरुवात केली होती या सत्राची, फक्त धावा 9 त्यानं खर्च केल्या होत्या. परंतु इथे काहीशा रणनीतीचा जर विचार केला तर आपण सकाळपासून सामने पाहतोय, जे स्ट्राईक 2 गोलंदाज आहेत ते सलग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे तसं काही घडलं नाही आहे. अजितनं स्वतःची जी एक ओव्हर होती ती शेष ठेवली होती आणि आता डेट ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्याच बॉलवरती त्यानं संधी निर्माण केली होती, परंतु यष्टीरक्षकासह शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग देखील बीट झाला आणि चेंडू जाईल तो सीमा रेषा पार लॉंग स्टॉपला, चौकार. घर फिरले की घराची वासे फिरतात असं आपण म्हणतो, तसंच काही घडलंय. एक तर नसीब भी बहादुरों को साथ देतीये हे नेहमी आपण म्हणतो आणि तसं घडलंय. झेलची संधी होती परंतु तो झेल ड्रॉप झाला आणि चेंडू देखील सीमा पार गेला 4 धावसंख्येसाठी. इथे देखील जागा बनवली, फटका देखील लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक ॲक्युरेटली त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि ह्या झेलनं मात्र परतावं लागेल. ते उमेशला चौकार षटकार त्याच्या बॅटमधनं येत होते, परंतु अंततः अजित गवतेनं त्याला थांबवलं आणि बऱ्याच उशिरानं मात्र धावफलकावरती आता विकेट आपल्या संघाला तो मिळवून देत असताना. त्याला जेवणानंतर कदाचित डीजे चार्जअप झालाय आणि आता त्यांच्या माध्यमातून गीतं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तर क्रिकेट विथ म्युझिक ही संकल्पना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. मॅचमध्ये रोमांच नसेल तर कधी कधी डीजे मास्टर रंग भरण्याचं काम सातत्यानं करत असतो. इथे धाव घ्यायची होती परंतु धाव घेत असताना फलंदाज बाद होऊ शकला नाही, कारण की स्ट्राईक रोटेट करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना ॲट अ टाइम धावावं लागतं, क्रीज सोडावी लागते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहतो जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो तेव्हा दोन्ही एंडनं फलंदाजांना धावावं लागतं, परंतु तसं घडलं नाही आहे आणि ते डॉट चेंडू अजित गवतेकडनं. शेवटच्या षटकामध्ये काहीशी वापसी करण्याचा प्रयत्न अजित गवते या संघ नायकाचा. चांगला चेंडू सरळ यष्टांचा नेम साधलाय, दांडी गुल केली आहे आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. जो नौका फलंदाज नीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आला होता त्याला जास्त खेळ करू दिला नाही आणि शून्यावरती त्याला मात्र परतून पाठवलंय. दोन्ही संघाचे संघनायक निश्चित आपण रेडी राहायचा आहे. वळप संघ आपला संघनायक आपण त्वरित आमच्या दिशेनं रवाना करा, कारण की पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करतो आणि टॉससाठी जो संघनायक उपस्थित नसेल तर त्याच्या अपोजिट जो संघनायक आहे त्याला नाणेपैकी विन देण्यात येईल, ही सूचना आयोजकांनी दिली आहे. अजित गवतेचा हा चेंडू इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड जरूर केला जातो. एकच धाव, एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आणि आता स्ट्राईक जरूर प्रतीक जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका बाजूनं तो किल्ला लढवतोय आणि केवळ लढवत नाहीये तर वेगानं त्यांना धावा एकवटल्यात आपल्या टीमसाठी. इथे देखील फटका लाजवाब आहे. आपल्या स्टाईलनं मात्र या सत्राला तो शेवटाच्या दिशेनं घेऊन जातोय आणि या षटकारानं धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 95 धावा, तब्बल 95. तरी ते नाणेफेक केली जाणार आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री गणेश वल्लभ दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी
नाणेफेकीसाठी बघा नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक रुपेश म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषक क्रिकेट ते दमदार ऑर्गनायझर आहेत. भारतदादा म्हात्रे यांच्या संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. परंतु विनय गावंड आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावं, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल इथे. जर चेंडू पडला तर मात्र पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. तर सत्र पहिलं समाप्त झालंय. आई जगदंबा गावदेवी 11 खानाव या संघानं तब्बल 95 धावसंख्येचा डोंगर उभारलाय तो नेरे संघासमोर. परंतु सामना 6 षटकांचा आहे, काहीही घडू शकतं. सामन्यामध्ये धावसंख्या चेस देखील होऊ शकते, परंतु हे कसं होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊ. आमचे साथी समालोचक मित्र पनवेल क्रिकेट असोसिएशन समालोचन समितीचे ते उपाध्यक्ष देखील आहेत योगीजी मडवी. तुर्तास आपण आमच्या महागुरूंकडे देखील वरणार आहोत टॉससाठी. थँक्स साई पाटील. या बबन पाटील आमचे परम मित्र खऱ्या अर्थाने, आणि त्यांच्या शुभास्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. या बबन पाटील या पहिले दादा या. आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाईल दोन संघाच्या दरम्यान. बघा एका बाजूला निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघ अतिशय सक्षम आहेत. प्रतीक या बाजूला, प्रतीक म्हात्रे यांना पाहतो, तर त्यानंतर रुपेश म्हात्रे, बबन पाटील, नितलस यांच्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो, आणि नाणेफेकीचा कौल श्री गणेश क्रिकेट संघ बोल. प्रतीक निर्णय फक्त बॉल फर्स्ट. हा फलंदाजी करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. निश्चित स्वरूपात रुपेश म्हात्रे नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल यथा कदाचित तुमच्या बाजूने लागला असता, तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? क्षेत्ररक्षण घेतला असतं. मग आता उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे, आणि सामना 6 षटकांचा असेल. 6 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60-65 बनवण्याचा प्रयत्न केला. हा संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस ही स्पर्धा आपण पाहतो. नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय शरददादा पावशे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेची संकल्पना आहे इनिंग्स पहिलं सत्र 6 षटकांचा सामना असणार आहेत. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? संकल्पना आवडली, आणि या भव्य दिव्य आयोजनात आम्हाला खेळण्याची संधी दिली, तर आम्ही नितलस क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. येवते खऱ्या अर्थाने रुपेश म्हात्रे, नागझरी श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक. नाणेफेकीचा कौल श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाचे संघनायक प्रतीक म्हात्रे याने नाणेफेक जिंकली, आणि प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी अर्थात भारतदादा म्हात्रे यांचा संघ त्यानं मात्र प्रथमतः फलंदाजीसाठी या विकेटवर आमंत्रित केलेलं आहे. बोलूया यापूर्वी आवाज ऐकला साई पाटील तुर्वे यांचा. आता बोलणार आपण आमचे परम मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरू. थँक्यू सो मच साईनाथ पाटील. मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावरती. सर्व प्रेक्षकांचं करून स्वागत युट्यूबच्या माध्यमातून, अर्थात आई एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला बरेच सारे प्रेक्षक जॉईन झालेत, त्यांचं देखील स्वागत करूया. आणि जिंकण्यासाठी ते 96 धावेचं मोठं आव्हान उभं केलंय. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आज संघर्ष करावा लागेल टीम छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी संघाला. सरा खानाव संघ वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. आपण फिल्डिंग रचना लगेच करून घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नेरे संघाची सलामी जोडी. 2 विस्फोटक काढू. 96 धावेचं टार्गेट आहे. प्रतिषडक 16.00. टार्गेट जर मोठं असेल तेव्हा तुम्ही आस्किंग रन रेट बघायचं, प्रति ओव्हर आपल्याला किती करायचे आहेत. ह्या गोष्टीचं टार्गेट जरी ठेवलं ना तरी प्रमोद आपण स्कोअरपर्यंत पोहोचू शकतो, टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता बरेच जण काढू बघते 96 धावा म्हणजे मोठं लक्ष आहे, परंतु तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये किती करायचे आहेत तो टार्गेट ठेवा. तुम्हाला 16 धावा करायचे आहेत त्याचं टार्गेट ठेवा आणि त्या सरासरीने धावा बनवा, मग विजय तुमचा आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ, कारण खानाव संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे, परंतु आज मॅचमध्ये त्यांनी फलंदाजी ताकदवर केली आहे. 95 धावा टोकल्या आणि 96 धावेचं टार्गेट उभं केलंय. धनेश गवते आणि शंकर सलामीसाठी आलेत टीम नेरेकडून. चला तर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो पहिलं षटक घेऊन.
शंकर आणि धनेश सलामी जोडी. गोलंदाज मंगेश आलाय. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. गेम स्टार्ट. हो प्रमोद पावशे, तुमच्यापेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीनं बॉल फेकलाय. जमिनी सपाट अंडरम गोलंदाजी पाहायला मिळाली. एकेकाळी दिनेश पावशे अशा प्रकारे अंडरम क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजी करायचे बरेच सारे गोलंदाज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळीचा चेंडू फटका छान आहे. सजवलाय एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आलाय. दुसरा चेंडूवरती आणि चौकारानं सुरुवात झाली खरं तर नेरे बी संघाची. छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ टीम टोटल 4 रन. धाबसंख्या पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. प्रतिषडक 16 धाबा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल छत्रपती शिवाजी महाराज नेरे टीमला. पहिला चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज मंगेशवरती आक्रमण चढवलंय. 4 एकूण आपण पाहिलं 6 षटकांची लढत आहे. 4 गोलंदाजाचा वापर करण्यात येईल. क्लिंग बोल्ड फुल टॉस चेंडू. यू मिस. आय डेफिनेटली हिट. आणि फुल टॉस वरती हा खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का 4 या धावसंख्येवरती. टीम टोटल 4 धाबा 1 गडी बाद झालाय. टार्गेट मोठं आहे. लक्ष मोठं गाठायचं आहे. मंजिल चाहे कितनी ऊंची की हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. टार्गेट जरी मोठं असलं तरी मैदानावरती तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल. 1 विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीवीर बॅट्समन बाद झालाय. खरं तर धनेश गवते. अजित गवते आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नेट क्रमांक 3. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पॉवर सर्कलचं पहिलं षटक. वेगवान चेंडू पडल्यानंतर पुन्हा फलंदाजाला बीट करतो. आउटस्विंग होतोय बॉल. पडल्यानंतर हलकसा बाहेर निघतोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. मंगेशचं षटक चांगलं राहिलंय. 1 चौकार आला फक्त ओव्हरमध्ये. 1 महत्वाची विकेट देखील त्यांनी टिपली आहे पॉवर सर्कलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश. यावेळीचा फटका हवे ते शतक फार दूर आहेत. जोपर्यंत बॉलवरती पोहोचते तोपर्यंत 1 रन कंप्लीट. डबलचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. टीम टोटल सध्या धावा फटकावरती 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूमध्ये धावा आल्या त्या फक्त 6. टार्गेट मोठं आहे. प्रति षटक 16ची सरासरी आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 मध्ये केवळ 6 आल्यात. म्हणजे इकडे कानाव संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. आई जगदंबा गावदेवी कानाव संघ ज्यानं 95 धावा ठोकल्या. गोलंदाज तयार. अजून एक विकेट अंतिम चेंडूवरती प्राप्त केली. मंगेशने या ओव्हरमध्ये धाबा दिला फक्त 6 आणि 2 काढून बाद केलाय. चांगलं षटक पहिल्या ओव्हरमध्ये. दमदार खेळ राहिला. टीम आई गावदेवी आई जगदंबा गावदेवी 11 कानाव संघ.
16व विकेट नंबर सेकंड आपण पाहिली, 2 खेळाडू बाद झाले. 6 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि सेकंड ओव्हरला आता सुरुवात झाली. योगेश पाटील ओव्हर नंबर सेकंड, पहिला चेंडू स्वागत केलाय. स्वॅग से करेंगे स्वागत आणि पहिलाच बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार का टोकलाय पहिल्या चेंडूवरती दमखम दाखवले आणि खरं तर गरज आहे मोठ्या फटक्यांची. पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही आणि त्यानंतर आता तुम्हाला अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे. धावसंख्या आपण पाहिली तर यावेळेस 12 या धावसंख्येवरती सेकंड ओव्हर आपण पाहतो इथे सुरुवात चांगली राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती ॲज अ ओपनर शंकर लेडिंग एज, पुन्हा विकेट मिळाली आहे. ज्या शंकरनं षटका ठोकत तसं आशा निर्माण केली तो खेळाडू शंकर मैदानाच्या बाहेर होतोय. तिसरा विकेट टीम या ठिकाणी नेरे संघाला धक्का. धावपळ कबत 12 आणि 3 गडी बाद झालेत. टार्गेट खूप मोठं आहे. 95 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 96 धावेला उत्तर देताना अगदी खराब सुरुवात राहिली नेरे संघाची. नेरे संघाला गेअर चेंज करावा लागेल. प्रति बॉलवरती प्रति हल्ले चढवावे लागतील कारण मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला बॅट चेंज होती. विकेट किपरचा प्रयत्न चांगला राहिला परंतु इथे रन्स नाहीये. डॉट आलाय चेंडू अजून एक. पहिल्या फेरीचे अंतिम राऊंड तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश वलप विरुद्ध श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. तर याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थात भोलानाथ शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झाले ते वलपगावचे माजी सरपंच, दमदार व्यक्तिमत्व भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे साहेब आपलं. दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण त्यांच्या मतीने देखील वलप ग्राउंडवरती नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आणि सरपंच भोलानाथ शेठ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. खरं तर त्या नावानं कानपोली संघ नेहमी स्पर्धेमध्ये उतरतोय. भोलानाथ शेठ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मान्यवरांचं आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीनं अर्थात वलप ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब व्यासपीठावरती आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावर आपण पाहतो मित्रांनो, आता ज्यांचं
व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वलप प्रकाश जोतातील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर वलप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब वलप यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे शरदत्ता पावशे माजी सरपंच यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहे. बॉल चांगला पॅडल स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल पाठवलं सीमारेखा बाद 4 रन. पाटील साहेबांच्या बद्दल एक सांगायचं झालं, आज अथर्व गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचं नाव फक्त रायगड जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाहीये. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एक प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखला जातो आणि या संघाला दिशा आणि गती देण्याचं काम एक पुरस्कर्ते आणि पॅकर्स म्हणून जर कोणी केले असेल ना तर वलप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 19 तारखेला खऱ्या अर्थाने प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. 19 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान आपण सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खास आकर्षित बघा रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी त्या व्यासपीठावर येत असतात खऱ्या अर्थाने आहे. वळूया पुन्हा एकदा आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे. माझे सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2024 तुम्ही पर्व पाहतायत. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा आपल्याला संग्राम 11 नितलसच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला, विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन अर्थात स्लिपमध्ये पाहायला मिळालं आणि ते रन्स आली 1. सिंगल डबलला काही काम चालणार नाहीये कारण टार्गेट 96 धावेचं आहे आणि आतापर्यंत धावा झाल्यात. स्कोरबोर्ड होती 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज मंगेशचा वापर पुन्हा केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये काय दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लीडिंग एज, अजून एक विकेट. टीम नेरे संघाला धक्का लागतोय. अजून एक त्यामुळे कानाव संघ जास्त काही प्रेशर टाकत नाहीये. फक्त धाबा झाल्यात त्या स्कोरवरती 18 झाल्यात. 18 धाबा. अजून एक चांगला चेंडू आलाय. गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर थोडा डीप राहिला. अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता काढूचा परंतु इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत म्हणजे 20 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे आणि धाबा झालेत त्या केवळ 18. 78 धावेची आवश्यकता आहे. चांगला चेंडू पॅडवरती. यस, अंपायर फिंगर अप. गॉन. अजून एक LBW स्वरूपामध्ये धक्का लागतोय. इथे येणारे चेंडू आता 19 राहिलेत आणि गरज आहे 78 धावेची. 5 गडी बाद धावा झालेत 19.
78 धाबेची गरज आहे. धाबा झालेत स्कोरवरती आमचे स्कोर सांगतात 18 धाबा. फक्त 5 गडी बाद, एक के बाद एक. पुन्हा एक चांगला चेंडू, ओव्हर समाप्त होते. पुन्हा एकदा एक सफल ओव्हर, चांगलं षटक फेकलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 18 धाबा, येणारी 3 षटक 78 धाबेची गरज. रचना त्वरित करून घ्यायच्या बघा. आई जगदंबा गावदेवी क्रिकेट संघ खानाव. जास्त वेळ न घेता सचिन मुंडे आपण लगेच क्षेत्ररक्षण रचना सजवून घ्यावी, रचना करा, कारण आपल्याला अजून कंपल्सरी आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत बघा. संग्राम 11 नितलस खऱ्या अर्थाने दिनेश तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही कौतुक करू. निश्चित स्वरूपात त्यांच्या संकल्पनेतून आणि नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद शेठ पावशे यांची जी संकल्पना आहे, त्यांच्या सर्व सहकार्यांची संकल्पना आहे. मग तिथे कैलादादा मडवी असतील, दत्ताशेठ पाटील असतील माजी सरपंच, आज नंदूशेठ भोपी होते खऱ्या अर्थाने माजी सरपंच नितलस, या मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज इथे खऱ्या अर्थाने जल्लोषमध्ये आपण हा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने संपन्न झाला. व्यासपीठावर आम्ही पाहतो वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून वल्लभ गावच्या मिनी वानखेडे या मैदानावर येणाऱ्या 18 ते 24 जानेवारीला प्रकाश ज्योतातील खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याची नामांकित मानाची क्रिकेट स्पर्धा लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. वलूया पुन्हा एकदा आमचे परम मित्र आणि एक नामांकित क्रिकेट समालोचक योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवली यांच्याकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 18 झाल्यात महागुरू. आता राहिले 3 षटकांनी इथनं 78 धाबेची गरज. बोलाने शेठ पाटील व्यासपीठावरती एन्जॉय करतात मॅचला. 6 षटकांची स्पर्धा महागुरू पहिल्यांदाच रायगड ठाण्यामध्ये पाहायला मिळाली. बॉल चांगला पाठवलाय, पहिला बॉल सीमारेखा बाहेर, मिड विकेटच्या वरनं षटकार. षटकार ठोकत या ओव्हरला सुरुवात झाली आणि धावत संख्या तुम्ही पाहताय यावेळेस 24 वरती. आता समीकरण बदललंय, 72 धाबेची गरज आहे. पुन्हा एकदा लीडिंग एज विकेटच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स नाहीये टीमची टोटल जर पाहिली तर धापडकावरती स्कोर लागलाय फक्त 24. 20 चेंडूंचा खेळ झाला. 20 चेंडूमध्ये 24, 36 मध्ये बनवायच्या त्या 96 धावा. काय खेळ राहिला. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळीचा बॉल हवेत आहे. मिस टायमिंग, यष्टी रक्षकानं जेल टेपलाय. धक्का नंबर 6, नेरे टीमला धक्का लागतोय 6वा. चोवीस धावा 5 गडी बाद. धावसंख्या पाहायला मिळते. 7व्या नंबरवरती प्रथमेश आलाय. 6 गडी बाद झालेत. देवा आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अजून एक डॉटची समाप्ती. प्रेशर पूर्णपणे वाढलंय टीमवरती, कारण टार्गेट 96 धाबेचं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना एकही खेळाडूनं जिम्मेदारीने क्रिकेट खेळलं नाहीये आणि त्याच्याच मुळे आता नेरे संघ बॅकफुटला चाललाय. धावसंख्या 24 झाले. 72 धाबेची अद्याप आवश्यकता मैदानावरती. 14 चेंडू. प्रत्येक चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. 13 बॉल राहिलेत आणि 71.
चांगला चेंडू, परंतु इथे लेगस्टमच्या बाहेर होता. पंचांनी सांगितलं, वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढते. टीमची टोटल सध्या 26 या धावसंख्येवरती 26. गरज आहे 70 धावेची येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. फायटिंग टोटल नाहीये, फायटिंग मॅच नाहीये. टोटल भरपूर मोठी आहे, परंतु फायटिंग मॅच होत नाहीये. षटकार शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकाराबरोबर धावसंख्या 32. आता समीकरण राहिलंय या मॅचमध्ये अद्याप 64 धावेची गरज आहे 2 षटकामध्ये. चला तर आता गरज आहे ते 2 षटकं बाकी राहिलेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. कानासंघ वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. 2 मॅच बाकी आहेत अद्याप, एक 6 ओव्हरची आणि एक 5 ओव्हरची. अशा प्रकारे मॅच 2 बाकी आहेत. घड्याळात सध्या बातलेत 4:25. 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करा. गोलंदाज तयार. ऋतिक तवले ऋतिक तवले आलाय गोलंदाजीवरती. 1 धाव तर मिळाली. समीकरण आपण पाहतो 11 चेंडू. आता गरज येत ना 63 धावा. प्रत्येक चेंडू सीमारेखा बाहेर पाठवावा लागेल, तरच सामन्यामध्ये जिवंतपणा राहू शकते. आणि सध्या तरी आपण सामना पाहिला तर काणाव संघाच्या बाजूने जास्त मजबूत आहे. काणाव संघानं 96 धावेचं टार्गेट दिलं. ते टार्गेट पाठलाग करताना खराब क्रिकेट पाहायला मिळालं. नेरे टीम एक अतिरिक्त रन त्या ठिकाणी प्राप्त झाली. आता राहिलेत जिंकण्यासाठी अद्याप आवश्यकता असेल 32 धावेची. 36 धावा स्कोरबोर्ड होती. 32 धावेची गरज. सॉरी, धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागली आहे 34 लागलेत. अद्याप 62 पाहिजे. सॉरी, सरासरी होती 32ची आणि आता अजून एक अतिरिक्त रन्स आली. धावसंख्या 35. 61 धावा अद्याप गरज येत नाही येणाऱ्या चेंडूवरती. सामना पूर्णपणे ताकद बनले ती कानव संघाच्या बाजूनं. ज्या कानव संघानं बॅटिंग करताना 95 धावा ठोकल्या आणि त्याला उत्तर देताना इथे संघ डगमगलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त रन्स अर्थात लेग बायच्या स्वरूपामध्ये रन्स प्राप्त झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धाव फडकावरती 36 रन्स. गरज आहे ती 60 धावेची. दहा चेंडू 10 षटकार. चांगला चेंडू इन स्विंग झाला. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने आलाय. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक डॉट चेंडू आलाय. आता प्रत्येक बॉलला षटकार जरी मारला तरी सामना जिंकता येणार नाहीये. 9 चेंडूमध्ये 60ची गरज आहे. त्यामुळे सामना पूर्णपणे कानव संघाच्या बाजूने झालाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय हवेमध्ये आणि जोपर्यंत चेंडू एक्स्ट्रा कव्हरमधनं क्षेत्ररक्षक येईल उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 38. 38 धावा. गरज 58 धावेची. एक लो आपण पाहिलं तर या मॅचमध्ये टोटल जर पाहिली तर 95 केल्या आणि 96ला उत्तर देताना इकडे अजून एक वाईट बॉल. या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 वाईट फेकलेत. अतिशय खराब षटक फेकले. टार्गेट जरी मोठं असलं तरी या मॅचमध्ये संघर्ष करायला पाहिजे. सामना एकतर्फा आहे. 57 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये करायच्या आहेत. फुलटॉस चेंडू समोर घेत आहेत. ऑफसाईडला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे 40 वरती. 40 धावा 6 गडी बाद
आणि आता उर्वरित समीकरण म्हणजे सामना एकतर्फा आहे केवळ प्रेक्षकांच्या माहितीसाठी. यानंतरची बिग फाईट लढत वल्लभ विरुद्ध नागझरी ची अंतिम लढत होणार. चांगला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आता फक्त शिल्लक राहिलेत आणि सामना पूर्णपणे टीम मैदानावरती खेळत असताना खानाव संघाच्या बाजूनं मजबूत झाली आहे. आई जगदंबा गावदेवी 11 खानाव संघ ज्यानं टार्गेट मोठं दिलं त्याला पाठलाग करताना इथे सुरुवात कमजोर राहिली. पहिल्या ओव्हरपासून अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता होती, परंतु पहिला ओव्हर 6 धाब्याचा, त्यानंतर इथे मॅचमध्ये कमबॅक झालं. 4 षटकं कंप्लीट झाली, फक्त 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत. तर नितलस गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कालूराम सांगडे यांचं आगमन इथे झालेलं आहे. संग्राम 11 क्रिकेट संघाच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चला गोलंदाज येतो योगेश. षटक क्रमांक 5 व फेकण्यासाठी, सॉरी 6वा अंतिम षटक आहे. फक्त औपचारिकता राहिली. 6 चेंडू, पहिला चेंडू विकेट प्राप्त केली आहे. धक्का नंबर 7, योगेशला मिळाली सफलता. शेवटचा ओव्हर आणि फक्त औपचारिकता. चला दोन्ही संघ आपण रेडी राहा. टीम श्री गणेश वल्लभ आणि त्याचा अपोजिट संघ असेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. दोन्ही संघ आपण रेडी राहा. आमच्या कॉमेंटर बॉक्स समोर या. तर सन्मान्य वसंत पावसे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आपलं माजी सरपंच, उपसरपंच, चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर शरद शेठ पावशे, माजी सरपंच नितलस यांच्या वतीने सरचे स्वागत आहे. चांगला चेंडू. इथे अजून एक डॉट चेंडू. योगेशचं कौतुक झालं पाहिजे. बघा डेट ओव्हरमध्ये काय चांगली गोलंदाजी. डेट ओव्हरमध्ये स्पेशालिस्ट मानला जाते हा गोलंदाज योगेश पाटील, जो शेवटचं अंतिम षटक फेकतो. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, दुसरा चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एक चांगला चेंडू होता, परंतु इथे सिंगल प्राप्त झाली आहे. एक सिंगलला टीमची टोटल पुढे 41 वरती. टार्गेट तर भरपूर मोठं आहे. तर सन्माननीय गणेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. मी इन्व्हाइट करेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला स्पर्धेच्या वतीने आमंत्रित केले जात आहे. गणेश दादा या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचं 3 चेंडू शिल्लक राहिलेत, फक्त औपचारिकता राहील या मॅचमध्ये, कारण खनाव संघाने दमदार प्रदर्शन केला. त्यांची बॅटिंग, त्यांची गोलंदाजी, त्यांची फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम कामगिरी करत टीम खनाव आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता. हार्डलक टीम छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ मॅचमध्ये चांगला खेळ करू शकले नाही. त्यांची गोलंदाजी खराब राहिली, परंतु शेवटच्या क्षणाला ते षटकार येतोय. परंतु ह्या षटकाराला महत्त्व नाही आहे. क्रिकेटमध्ये चौकार षटकाराला महत्त्व असतं, परंतु या षटकाराला महत्त्व नाही आहे. कसं म्हटलं जातं ना की भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत. तसे सामना गमावल्यानंतर मारलेले चौकार आणि षटकार याला शून्य किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. सामना जिंकला मैदानावरती टीम या ठिकाणी खानाव आई जगदंबा गावदेवी 11 खानाव संघाचं अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज नेरे हार्डलक. चला दोन्ही संघ सेकंड करा, लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. आणि नक्कीच या सामन्यामध्ये दमदार खेळ केला टीमनं, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि मॅचचा हिरो या मॅचमध्ये, मॅन ऑफ द मॅच, दोन विकेट आणि 24 धावा 8 चेंडूमध्ये केल्या.